नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। वरिष्ठ नागरिक महामंडल विदर्भ, फेस्कॉम पूर्व विदर्भ, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान व सीनियर सिटीजन काउंसिल नागपुर जिला इनकी संयुक्त कृति समिति द्वारा अपनी कई मांगों को लेकर एक दिवसीय धरना आंदोलन और उपोषण आंदोलन किया गया। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ से बात करते हुए आंदोलन का नेतृत्व कर रहे एडवोकेट अविनाश तेलंग ने क्या कुछ जानकारियाँ दी। हमारी मांगे पूरी करो। ज्येष्ठों को आदर मिलना चाहिए। ज्येष्ठों को आदर मिलना चाहिए। ज्येष्ठों को आदर मिलना चाहिए। रेलवे सवलत मिलनी चाहिए। रेलवे सवलत मिलनी चाहिए। रेलवे सवलत। नमस्कार, मी ॲडव्होकेट अविनाश तेलंग। मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सिनियर ब्रँच मॅनेजर होतो। 2008मध्ये बिहारच घेतलं। त्याच्यानंतर ज्येष्ठांचं काम करायला लागलो। सध्या मी ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ याचा मी सचिव आहे। विदर्भातले अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळ आम्हाला संलग्न आहे आणि ज्येष्ठ एक ज्येष्ठ या भूमिकेतून आम्ही काम करतो। नुकतीच माझी निवड ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समिती महाराष्ट्र राज्य याचा एक सदस्य म्हणून झालेली आहे। एकंदर 6 सदस्य आहेत आणि 6 महसूल विभागाचा एक प्रतिनिधी घेतलेला आहे। या समितीचा अध्यक्ष मुख्य सचिव असतात आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दलचं धोरण ठरवणे आणि जुन्या धोरणाची अंमलबजावणी करणे हे आमचं काम आहे। माझा असा प्रयत्न नाही की आता महामंडळ फेस्कॉम असा कुठलाही भेदभाव न करता महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्येष्ठांकरता आपण काम करावं आणि म्हणूनच आत्ता आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळ्या जनहिताचे मुद्दे म्हणजे ज्येष्ठांना धरून ते आम्ही घेतलेले आहे। आमचं म्हणणं असं आहे की केंद्र आणि राज्य शासन या स्तरावर स्वतंत्र कॅबिनेट दर्जाचं ज्येष्ठ नागरिकांकरता मंत्रालय पाहिजे जे निर्णय घेऊ शकेल। ज्येष्ठांच्या अनेक समस्या अशा आहेत की ज्येष्ठांच्या आरोग्यावरती रिसर्च व्हायला पाहिजे आणि रिसर्च झाल्यानंतर मग औषधोपचार वगैरे त्या पद्धतीने होईल। हे करण्याचे अधिकार हे मंत्रालयाला असतात म्हणून मंत्रालय मागितलं आहे। नुसत्या महामंडळाने काम होणार। दुसरी आमची मागणी अशी आहे की जे तुम्ही देत होते ते का काढलं? कोरोना काळाच्या पूर्वी आम्हाला तुम्ही रेल्वे सवलत देत होती ती काढली। जो DA मिळत होता तो 18 महिने फ्रीज केला। म्हणजे देत असलेलं तुम्ही काढता कशाला? ते तर द्या, तो तर आमचा मूलभूत अधिकार आहे, ते आमच्या मागणी आहे। दुसरी गोष्ट अशी की आम्ही राष्ट्राबद्दल एवढे जागरूक आहोत की ज्यावेळेला जी टक्केवारी कमी झाली त्याचा आम्ही अभ्यास केला। मग आमच्या लक्षात आलं की बऱ्याच लोकांनी नावं कटले आहेत। ते का कटले? वन्स ए व्होटर इज ऑलवेज अ व्होटर। आज जर ग्रॅज्युएट आहे तो उद्या अंडर ग्रॅज्युएट होणार आहे। आज जर 18च्या वर आहे तो 16च्या खाली येणार नाही। म्हणजे ज्याचं नाव एकदा आहे त्याचं मतदान असतंच पाहिजे। ते जर गायला गेलं तर तो अक्षम्य अपराध मानला जाऊन कारवाई व्हायला पाहिजे। म्हणून आमची सूचना अशी आहे प्रत्येकाला ऑनलाईन मतदान करता आलं पाहिजे। तुमचं इलेक्शन 1 महिना आधी डिक्लेअर होते आणि आम्ही 4 महिने आधी रिझर्वेशन करतो भूतानला जातो। म्हणून आम्हाला ऑनलाईन मतदान द्या आणि प्रत्येकाला त्याचं मतदान केंद्र हे निवडणूक आयोगाने कळवावं। म्हणजे कसं, नागपुरात कलेक्टर आहे, सगळ्यांचे व्हॉट्सअप नंबर घ्या, फोन नंबर घ्या आणि त्याला मेसेज टाकून द्या। किती सोपं काम आहे ते। तुम्ही पक्षाच्या हातात देऊन पार्टी करता, ही आमची मागणी आहे। त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी 1% व्याज जास्त होतं, आता ते 0.5% केलं, ते पुन्हा 1% करा। दुसरी गोष्ट, ज्येष्ठांच्या सगळ्या ठेवींना विमा संरक्षण द्या। सध्या कसं आहे की 5 लाखापर्यंत संरक्षण आहे, म्हणजे 4 लाख आणि बाकीचं व्याज, पण सगळ्या बँका देत नाहीत। फक्त नागपूरचा नागपूर नागरिक, यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह आणि MS कोऑपरेटिव्ह याच बँका देतात, बाकी देत नाही। तसं व्हायला नको। ज्या ज्या बँकांना ठेवी स्वीकारायचा अधिकार आहे त्यांना ते कंपल्सरी केलं पाहिजे। त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना, 65 वर्षाच्या वरच्या ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी आहे त्यांना का वगैरे? खरं म्हणजे त्यांना जास्त गरज आहे। 21 वर्षाच्या वयाला तुम्ही कदाचित काम करण्यापासून परावृत्त करून राहिले देऊन, पण म्हाताऱ्या लोकांना पहिले आणि बाकी सरकारी योजना ज्या आहेत जसं प्रवासी बस सोडत ते तुम्ही 65च्या वरच्या बायांना देता। जर ज्येष्ठाचं वय 60 वर्ष आहे तर 60% सवलती दिल्या पाहिजे। त्याच्यानंतर 15 वर्षानंतर ज्येष्ठांचे वाहनं स्क्रॅपमध्ये काढतात का बा? आताच्या गाड्यांना ते पेट्रोल जाळी टाकावं लागत नाही, पोस्ट ऑफ इंजिन आहे। ॲक्टिवामध्ये समजा माझी ॲक्टिवा कमी चालली तर लोकांची 15 वर्षात जशी होईल तशी माझी 40 वर्षात होईल।
मला 40 वर्षानंतर रिझर्वेशन पाहिजे, याचा अभ्यास झाला पाहिजे. कोरोना त्याचा फॉग लाईट आहे, तो विचार चालू असतो, तर एक बटन देऊन द्या. त्या आमच्या साध्या साध्या मागण्या आहेत. आणि मुख्य आमची मागणी EPS 95ची आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना काही कॉन्ट्रीब्युशन न देता पेन्शन मिळते. आमदार खासदारांना 2 महिने जरी तो आमदार राहिला तरी आयुष्यभर पेन्शन मिळते. इतकंच नाही तर त्याच्या बायकोला तो गेल्यानंतर पेन्शन कमी होत नाही, तेवढीच मिळते. म्हणजे ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही त्यांना भरपूर पेन्शन. आणि ज्या EPS 95वाल्यांनी विचारली 35 वर्ष नोकऱ्या केल्या त्यांना 600 आणि 800 आणि 1000 रुपये पेन्शन आहे. नियमाप्रमाणे पेन्शन वाढायला पाहिजे. ज्याचा 15,000 पगार होता त्याला 5,000 रुपयावरती पेन्शनचे पैसे कापले. आता तो पैसे भरायला तयार आहे, पण तुम्ही घेत नाही. याच्यामध्ये EPFO म्हणजे झालीतला शुक्राचार्य आहे. केंद्राच्या लेबर मिनिस्टरनी स्वतः मध्ये पडून हा प्रोसेस केला. आपली जे काही मागणी आहे सगळे होणार आहे का? करावंच लागणार आहे. म्हणजे हे सरकारवरती अवलंबून आहे, ही जबाबदारी सरकारची आहे. सध्या आपण 2 आचारसंहितेच्या मधल्या काळात जगतो आहे. एक संपलेली आहे आणि दुसरी लागणार आहे. शहाणं असेल सरकार तर शहाणं होईल आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य करेल. आज 65 लाख कुटुंब ही EPS 95ची आहे. आता 65 लाख कुटुंब म्हणजे 65 लाख गुणिले 5 म्हणजे 3.25 कोटी, हे सगळे भारतभर पसरलेले आहेत. आणि हा असंतोष कशाला विकत घेता म्हाताऱ्या लोकांचा? त्या लोकांनी सेवा केलेली आहे, एकही कायदा तोडला नाही. आणि अशा कायदे पाळू लोकांना जर तुम्ही त्यांचं लक्ष देणार नाही तर कोण येतं? खरं म्हणजे सरकार म्हणजे वेलफेअर स्टेट आहे, कल्याणकारी राज्य आहे, तर ते काम आहे.